चंद्रपूर आणि गडचिरोलीतील आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललं असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरमी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसत आहे असा टोला विजय वडेट्टीवारांनी बंटी भांगडिया यांनी लगावला। तर भाजपवर टीका करत उद्या सत्ता नसली तर साधक कुत्रही मागे जाणार नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत। आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहेत। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे, त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरमी आणि मस्ती येतेच, शेवट ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची। आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहेत। उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे, कुत्रंही। उद्या सत्ता जाऊ देत आणि न्या म्हणा उचलून, कोणात किती दम आहे तर सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक, ATC आपल्या बँकेच्या काही संचालकांना धाक, ते त्यावर ही नेमली गेली, तुमची SIT नेमली गेली आणि यामुळे त्यांना काही लोकांना घाबरवलं आणि काही ठिकाणी तर आता ते वारझुकर वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली। तर अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे। आता आम्ही सांभाळू। पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला तर मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत।